कपडे न्या ना. किंवा स्टार्ट करें हम लोग. एक्चुअली मेरा ही लैपटॉप हैंग हो गया था. कल हमारा थर्ड मॉड्यूल स्टार्ट हो गया था. ग्रुप में मैसेज डाला है क्या आपने? हाँ मैम. ओके. और मुझे लग रहा है कि टाइम अप हो गया है, 9-10 हो गए हैं, तो हम स्टार्ट कर देते हैं. ठीक है. क्या हो गया था हमारा कैरेक्टरिस्टिक. स्टार्ट थे. 2 पॉइंट्स रह गए कैरेक्टरिस्टिक के. इफ एक्चुअल परफॉर्मेंस इज लेस देन द बजटेड norms and if actual performance is less than the budgeted norms, a remedial action is taken immediately. Means क्या? जर प्रत्यक्ष कामगिरी बजेटच्या निकषांपेक्षा कमी असेल तर त्वरित उपाययोजना केली जाते. म्हणजे मीन्स क्या होगा? प्रणाली मध्ये म्हणजे काय? प्रत्यक्ष कामगिरी बजेटच्या निकषांपेक्षा कमी असेल तर त्वरित उपाययोजना केली जाते. मराठीत सांगितलं. सांगा काय होईल. बजेटरी कंट्रोल आपलं स्टार्ट झालेलं आहे. आपण जे प्रोडक्ट तयार करत आहोत त्यासाठी आपला किती बजेट आहे. आणि ते त्या बजेटच्या आतमध्ये जर ते होऊन राहिलेलं आहे, प्रोडक्ट तयार होऊन राहिलेलं आहे, तर आपण काय करणार? ते प्रोडक्ट तयार करणार की नाही करणार? करणार की नाही करणार? हो की नाही?
अरे सांगा ना. मला सांगा, जर आपण प्रोडक्ट तयार करतो आहे, आपण काय बघितलं, आपल्याला काय लागतं, फायनान्स लागतं. आपण त्या फायनान्स वरून आपलं बजेट ठरवतो, की आपल्याला जे कंपनीला जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं आहे, ते आपल्या बजेटमध्ये आहे की नाही आहे. जर ते आपल्या बजेटमध्ये बसत असेल, तर आपण ते तयार करून सेल करणार की नाही करणार? करणार का? हो की नाही? आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? अगं आवाज येतोय का? हो मॅम. नाही समजलं. समजलं की नाही समजलं? समजलं का? नसेल समजलं तर सांगा, मी डबल सांगते. हो की नाही? नाही कळलं. मी तुम्हाला 2,000 रुपये दिलेले आहेत आणि मी तुम्हाला काही सामान सांगितलं आणायला. त्या 2,000 रुपयांमध्ये मी सांगितलेलं सामान पूर्ण येऊन राहिलेलं आहे. तर तुम्ही ते घेणार की नाही घेणार? घेणार की नाही घेणार? घेणार. घेणार ना? हा. जर समजा त्यापेक्षा ती वस्तू महाग असेल, तर तुम्ही नाही घेणार. बरोबर? हो की नाही? हो की नाही? हो की नाही? हो मॅम. तसंच जेव्हा आपण बजेट काढताय, कंपनी जेव्हा बजेट काढताय, तर आता मी तुम्हाला काय सांगितलं, की तुम्हाला बजेट दिला होता. 2,000 रुपये मी बजेट दिला. कंपनीचे असे बजेट असतात. आता कंपनी काही 2,000त काम करणार नाहीये. त्याचे मोठे-मोठे बजेट राहतात. त्या बजेटमध्ये जर ते बसत असेल, ते बजेटच्या आतमध्ये जर ते काम होऊन राहिलेलं आहे, ते प्रॉडक्ट बनून राहिलेलं आहे, तर ते प्रॉडक्ट तयार करेल की नाही करणार? करेल ना? हो की नाही? तुम्ही लोकांना बोलतच नाही. एक तर सांगतही नाही, समजलं की नाही समजलं? मला विचार येतो मग. कळलं का? हो. हां. त्यानंतर आहे रिव्हिजन ऑफ बजेट इन व्ह्यू ऑफ चेंज इन
कंडिशन. परिस्थितीतील बदल पाहता अर्थसंकल्पात सुधारणा. परिस्थितीतील बदल म्हणजे काय? तुम्ही बघितलं असेल की आपल्या इथे देशाचं बजेट देखील निघतं हो की नाही? निघतं का? आपण आपलंच बजेट पाहू. आपण देशाच्या बजेटकडे पाहायला गेलं तर आणखीन जास्त होऊन जाईल. हो ना? हा मॅम, वर्षातून एकदा निघतो देशाचा बजेट. मार्च महिन्यात. नाही, फेब्रुवारी महिन्यात. फेब्रुवारीमध्ये निघतो. मार्च एंडिंगला सगळे बजेट तयार केले जातात. सगळ्या कंपनी झालं, सगळ्या देशामध्ये मार्च एंडिंगचा जो बजेट आहे तो पूर्ण मग फेब्रुवारीमध्ये आपल्या समोर येतो. त्याच्यावरती काम होऊन मग ते समोरच्या वर्षाचं बजेट ते आपल्याला फेब्रुवारीमध्ये माहिती होतं. त्याचं काय केलं जातं? मार्च एंडिंग मध्ये आपण काय करतो? पूर्ण बजेट आपापल्या पद्धतीने तयार करतो. म्हणजे जसं कॉस्ट अनालिसिस आहे आपलं, फायनान्स आहे. मी कंपनीचं सांगत आहे की हे सगळे तयार होतात आणि ते मग आपल्याला तुम्ही बघितलं असेल की पोलीसवाले पण त्यांनाही त्यांचा जे बजेट आहे ते कंप्लीट करावं लागतं. त्यामुळे मार्च याच्यामध्ये सगळ्यात जास्त गाड्या वगैरे पकडल्या जातात. आणि बँक झाल्या किंवा आणखी बाकी जे काही सोर्सेस आहेत त्या सगळ्या ठिकाणी मार्चमध्ये खूप जास्त काम चालतं. इव्हन गव्हर्नमेंटचे जे पेमेंट सुद्धा आहे ते मार्चमध्ये लेट होतात. मार्च महिन्याचे. त्याचं कारण काय असतं की हे जे बजेटिंग असतं ते त्यांना पूर्ण काढावं लागतं. दुसऱ्या वर्षाचा जेव्हा अर्थसंकल्प निघतो त्यासाठी ते तयार केले जातात. त्याच पद्धतीने काय असतं की आपली जी कंपनी आहे, आता मला सांगा, जसं आता कोरोना स्टार्ट आहे, त्यामुळे काय झालं? अर्थसंकल्पात बदल झाला की नाही झाला? झाला. कंपन्यांचे सगळे काम रखडले. त्यांचा जो बजेट आहे, जो त्यांनी ठरवला होता, जे फ्युचर प्लॅनिंग होतं ते कुठेतरी काय म्हणतात त्याला ब्रेक पडला. जर ठरवलं असेल की आपण जसं बघितलंय की आपण क्रायटेरिया बघितलाय. जर मी ठरवलं आहे की मला या ग्रुप साठी मी काम करते, मिडल ग्रुप साठी मी काम करत आहे. आपण बघितलं की सगळ्यात मोठा बोजा जो बसतो तो मिडल क्लास वाल्यांना बसतो सगळ्याच गोष्टींचा. कारण हाय क्लासला काही कमी नसते, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं राहत नाही. लो क्लास जे आहे त्यांनाही काही घेणं देणं राहत नाही. आपण जे मिडल क्लास वाले जे लोक असतात त्यांना या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात जास्त फटका बसतो. कारण सगळ्या गोष्टी त्यांच्या याच्यातूनच सगळ्यात जास्तीत जास्त कर वगैरे आहे ते सगळे ह्या लोकांना द्यावेच लागतात आणि हे लोक भरतात. आता आपण बघितलं होतं जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा कोरोना आला तेव्हा इलेक्ट्रिक बिल 3-4 महिने आपल्याला इलेक्ट्रिक बिलच नाही आलं. मग एका वेळेस तो आपल्याला पूर्ण बिल भरावा लागला. मग गव्हर्नमेंटने त्याच्यात काय केलं? त्याच्यात काही स्कीम दिल्या आपल्याला. तर हा काय झाला? बदल झाला. जर इलेक्ट्रिक बिल जो आहे तो ठरवून दिलेला राहतो की एवढ्या युनिटसाठी एवढा, एवढ्या युनिटसाठी एवढा. आपण हे बघितलं की समजा 2 महिने किंवा 3 महिने आपण जर बिल भरत नसेल तर आपल्या घरची इलेक्ट्रिक कट होते. पण आता कोरोना काळ असल्यामुळे 3 महिने का 6 महिने जरी बिल भरला गेला नसेल तरी आपली इलेक्ट्रिक कट झाली का? झाली का? नो मॅम. नाही झाली.
त्यांनी ड्युरेशन दिलं होतं की तुम्हाला या याच्यामध्ये भरायचं आहे, त्या याच्यामध्ये भरायचं आहे, किंवा स्कूल्स वगैरे जे पण आहेत त्यांचे पेमेंट्स पण रखडले आहेत सगळे. तर ते लोक पण काय करतायत की एक स्कीम देत आहेत की 50 जर तुम्ही पूर्ण एका वेळेस भरलात तर आम्ही तुम्हाला 50% डिस्काउंट देऊ, 40% डिस्काउंट देऊ. तुम्ही जर 2 याच्यात भरत असाल तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. म्हणजे असं त्यांनी हे सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहे? बजेटमुळे होत आहे. परिस्थिती जी निर्माण झाली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत. आणि आता तुम्ही बघत असाल की खूप साऱ्या गोष्टी अशा ॲक्सेप्ट होत आहेत प्रत्येक ठिकाणी, की कोरोना झाल्यामुळे तिथे आपण बघितलंय की कमीत कमी 4-4, 5-5 लाख लोकांना रुपये लागत आहे. 7-7 लाख लाखाचे पॅकेज होऊन राहिलेलं आहे. जर एवढा पैसा जर एका ठिकाणी खर्च होऊन राहिलाय, तर बाकीचे जे आहेत बाकीचे जे वर्कआउट आहे, त्यामध्ये आपण तेवढा खर्च करू शकणार आहोत का? करणार का? नाही मॅम. नाही करणार. तर हाच प्रकार जो आहे, तो कंपनीला सुद्धा फेस करावा लागतो. आता हे कोरोनाजन्य काळामुळे अर्थसंकल्पात त्यांच्या पण चेंजेस आले आहेत. जसं मी आता सांगितलं, की मी जो प्रॉडक्ट एज ग्रुपसाठी बनवलेला आहे. समोरच्या एज ग्रुप म्हणजे मिडल या लोकांसाठी आपण मिडल बघितलं होतं. मिडलसाठी मी माझा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. गारमेंट्स तयार केलेले आहेत. पण काय झालं आहे, की कोरोना परिस्थितीमुळं बजेट फिसकटला. आता जर मला आता मला कुठे बाहेर जावंच लागत नाहीये. आपण बघितलंय की लग्नांमध्ये देखील 20-50 लोकं असतात. तर त्या 50 लोकांमध्ये माझा नंबरच नाहीये. तर मी गारमेंट्स घेणार का? घेणार का? नाही मॅम. माझ्या खूप जवळचं लग्न आहे. मला तिथे आवश्यक आहेच राहणं. पण तरी पण मी काय करणार, की जे गोष्टी मी आधी करत होती, जे पूर्ण ऑर्नामेंटेशन आपण त्या प्रोग्रामसाठी करत होतो, ते पूर्णतः होत आहे का सगळ्या ठिकाणी? ऑर्नामेंटेशन आहे, वेअरिंग स्टाईल आहे. ह्या सगळ्यामध्ये सध्या सिंपलपणा आलेला आहे. आलाय की नाही आलाय? जर आपल्याला प्रोग्राम्समध्ये जायचं झालं, तर आपण सगळ्यात पहिले काय करणार? आपले ड्रेसअप तयार करणार. ड्रेसअप नंतर आपण काय तयार करतो? आपला मेकअप असतो आपला. असतो. ऑर्नामेंटेशन. तर खूपदा असं होतं की समजा आपल्याला ऑर्नामेंटेशन आपण बाहेरून पण घेत असतो. आता शॉपच सुरू नाही आहेत. तर आपण ऑर्नामेंटेशनसाठी बाहेर जाणार का घ्यायला? जे आपल्याकडे अवेलेबल आहे आपण तेच यूज करणार. किंवा जे ड्रेसेस आहे आपल्याकडे, मागल्या वर्षी पण आपण एका लग्नात तोच घातला होता. या वर्षी पण आपण तोच घालणार. डबल घ्यायला जाणार आहे का? मग इथे काय होत आहे? कंपनीचा काय होत आहे? बजेट काय होऊन राहिला? आता त्यांनी जे माल तयार केला गेला असेल त्यांच्याकडे, जो माल तयार असेल, तर ते यावर्षी नवीन माल किंवा नवीन डिझाईन्स क्रिएट करतील का? कारण आपण बघितलं आहे की आपण 6 महिने, 1 वर्ष ह्याच्या आधी आपले सगळं डिझाईन्स सगळे तयार असतात मार्केटमध्ये यायच्या आधी. तुम्ही बघितले पण असेल की फॅशन शोज वगैरे जे काही आहे, ते 6 महिने आधीच होतात आणि 6 महिने आधीच त्याचं ते आपल्याला बघायला पण मिळतात, की आता नेक्स्ट इयरला हे कलर्स येणार आहेत किंवा हे गारमेंट शो होणार आहे. यासाठी त्याची फॅशन शोज आधीच झालेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता जर
जर ते 6 महिन्याआधी तयार होणार, तर मी यावर्षीचा माझा जो बजेट आहे तो घसरला की वाढला? घसरला. घसरला ना. हम्म. तर म्हणून म्हटलंय की जेव्हा परिस्थितीमध्ये जर काही बदल होत असतील तर आपला काय काय बदलतो? बजेट चेंज होतो. कळलं? हो मॅम. त्यानंतर आता हे आपलं कॅरेक्टरिस्टिक संपलाय. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बजेटरी कंट्रोल. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय होतं? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? याच्या आधी पण झालेलं आहे आपलं. तुम्ही पॉइंट्स लिहून ठेवत चला. मराठी हिंदी पण मी तुम्हाला कशासाठी सांगते मराठीमध्ये, कारण तुम्ही लोक मराठी हिंदी लोक आहात, म्हणून मला हे सांगायची आवश्यकता पडते. नाही तर मला हे सांगायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला कळावं यासाठी मी ते सांगत राहते. आवश्यक नाही आहे तसं ते सांगणं, पण तरी पण सांगते. तुम्ही लिहून ठेवत चला. नेक्स्ट टाइम जेव्हा मी विचारेन, कारण आपल्या याच्या आधी मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण बजेटरी कंट्रोल बघतोय. त्याचे देखील आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बघायचे आहे, ऍडव्हान्टेजेस बघायचे आहे आणि लिमिटेशन्स पाहायचे. काय होईल? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश. काय होतं? उद्दिष्ट किंवा उद्देश. हा. तर सगळ्यात पहिला आहे प्लॅनिंग, सेकंड आहे कोऑर्डिनेशन, थर्ड आहे कम्युनिकेशन, फोर्थ मोटिवेशन, फिफ्थ efficiency of economy, 6 efficiency in production work, 7 cost control, 8 increase in profitability, 9 anticipation of future capital expenditure, 10 deviations, 11 control, 12 performance evaluation. हे आपल्याला 12 पॉइंट्स बघायचे आहेत. त्यातला पहिला आहे प्लॅनिंग. कसं प्लॅनिंग करू आपण? सांगा. बजेटरी कंट्रोल मध्ये आपण प्लॅनिंग कसं करू? बजेटरी कंट्रोल म्हणजे अर्थसंकल्पीय नियंत्रण. बजेट म्हणजे अर्थसंकल्प. यामध्ये काय काय इन्क्लूड राहतं? कॉस्ट इन्क्लूड आहे, फायनान्स पण इन्क्लूड आहे. आपण कंपनीचं बघतोय, यामध्ये सगळं टोटल इन्क्लूड आहे. जसं मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपण बघितलं आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग सुद्धा बजेट मध्ये इन्क्लूड आहे. प्लॅनिंग आपण कसं करणार सांगा? आपल्याकडे किती म्हणजे पैसा वगैरे आहे आणि आपण किती खर्च करायला पाहिजे, आणि आपला खर्च कमी पैशात जास्त आपल्याला प्रॉफिट मिळायला हवं. आणखी आणखी
आपल्याला आपण बजेट बघतोय, तर आपल्याला काय करावं लागेल? आपण काय बघितलं होतं, मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपण प्लॅनिंग वगैरे सगळं बघितलं, बरोबर? ह्याच्यातही आपल्याला काय बघायचं आहे? ह्याच्यात जे आपण प्लॅन करतो ते कशाबद्दल करतो? प्रोडक्शन, सेल्स, रॉ मटेरियल आणि रिक्वायरमेंट, लेबर नीड्स, ऍडव्हर्टायझिंग अँड सेल प्रमोशन, त्यानंतर परफॉर्मन्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. आपण या सगळ्या गोष्टी याच्या आधी बघितल्यात का? हो की नाही? आपलं प्रोडक्ट जेव्हा तयार होतं तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो. प्रोडक्शन म्हणजे काय? प्रोडक्ट्स बनवणे, प्रोडक्ट्स तयार करणार ना आपण, कुठलेही प्रोडक्ट्स होते ते आपण तयारच करणार. त्याचं मार्केटिंग कसं करणार, ते सेल कुठे करणार, हे बघितलंय आपण. त्याचा क्रायटेरिया काय आहे, तो कुठल्या एज ग्रुप साठी आहे, त्यासाठी कुठले लॉ लागू होतात, आपण हे बघितलंय की गव्हर्नमेंट काही लॉज तयार करत असते. लॉज ओनली लॉ ती काही तयार करत असते. त्याचा काही इफेक्ट राहतो. कधी फायनान्सर्स जे असतात त्यांचे काही वेगळे हे राहतात. लेबर्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ऍडव्हर्टायझिंग त्या प्रोडक्टची कशी केली जाईल, कुठल्या पद्धतीने आपण त्याला ऍडव्हर्टाइज करू, त्यासाठी आपल्याला फॅशन शो घ्यायचा आहे की आपल्याला त्याला टेलिव्हिजनवर द्यायचं आहे, न्यूजपेपर मध्ये द्यायचं आहे, रेडिओवरती द्यायचं आहे, किंवा आणखी कुठल्या याच्यावरती त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे, त्याचं आपण प्रमोशन कसं करू. ह्या सगळ्या गोष्टींवरची जे प्लॅनिंग आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचं एक बजेट तयार होतो. आपण हे बघितलं की मागल्या वर्षी आपल्याला किती खर्च आला होता या सर्व गोष्टींसाठी. मग आता काय चेंजेस झाले आहेत? आता जे चेंजेस झाले आहेत त्याच्यामुळे आपला बजेट वाढत आहे की कमी होत आहे, हे देखील आपण बघतो. कळत आहे का? हो की नाही? कळत आहे मॅम का? पुन्हा एकदा सांगा. बघा, आपण जेव्हा प्रोडक्शन करतो कुठल्याही गोष्टीचं, किंवा आपण जे काही मटेरियल तयार करतो, आपल्याला जर त्याला सेल करायचं आहे, सगळ्यात पहिले काय येणार की आपल्याला ते बनवण्यासाठी किती खर्च लागत आहे. त्यासाठी आपण काय करतो, मागल्या वर्षीचे जे काही खर्च आहेत ते टाय करतो, बरोबर. त्यानंतर आणखी काय करतो आपण, आपल्याला जे मटेरियल तयार करायचं आहे, जे प्रोडक्ट तयार करायचं आहे, ते आपण कुठल्या मार्केटला सेल करणार आहे. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की ते काय म्हणतात त्याला, एक्सपोर्ट होत आहे का, आउट ऑफ कंट्री जात आहे की कंट्रीच्या आतमध्येच त्याचं सेलिंग आहे.
कंट्रीच्या आतमध्ये आहे तर कंट्रीच्या बाहेर अगर ते सेल होत आहे तर कुठल्या कुठल्या देशांमध्ये जात आहे, तिथली करन्सी काय आहे, तिथल्या करन्सीचा काय इफेक्ट आहे बाकी याच्यापेक्षा. त्यानंतर आपल्या इथे जर ते इंडियामध्येच विकल्या जाऊन राहिल्या तर ते कुठल्या राज्यामध्ये जात आहे. प्रोडक्शनचं जे राज्य आहे तिथून ते किती डिस्टन्स आहे, किती त्याला किती चार्जेस पडणार आहेत आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायला. त्यासाठी लागणारं कोणतं मटेरियल आपल्याकडे पाहिजे आणि ते आपल्याला ते जर आपल्याला पाहिजे असेल आपल्याकडे तर ते कुठून येणार आहे, जे रॉ मटेरियल आहे ते कुठून येणार आहे, त्याच्यासाठी किती खर्च लागत आहे. त्यानंतर जे आपल्या लेबर्सच्या ज्या काही नीड्स आहेत ते त्यात आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत. त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आपण कुठल्या पद्धतीने करू, ते ऍड करताना कुठल्या याच्यावरती ऍड करायची आहे. त्याच पद्धतीने ते कुठल्या एज ग्रुप साठी बनत आहे, कुठल्या क्रायटेरियासाठी बनत आहे, यावरून आपलं बजेट ठरणार. आपण बजेट हो तयार मॅम. करताना ह्या सगळ्या गोष्टीचं काय केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं. कळलं आता? हो मॅम. त्यानंतर प्लॅनिंगला कुठल्या गोष्टीची मदत होते, हे जे आपण करतो आहे, जे प्लॅनिंग करतो आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपल्याला. हो मॅम. त्यावरती देखील आपल्याला सोल्युशन काढावे लागणार. जर इन केस सांगत आहे की आता आपलं प्रोडक्शन झालं आहे, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो बरोबर, आणि आपलं जे प्रोडक्शन झालं आहे ते प्रोडक्शन आपण आता जसं कोरोना पिरियड सुरू आहे, आपलं चाललंय एक्सपोर्ट माल होत आहे, देशाच्या बाहेर माल जाऊन राहिलेला. आता सगळे ट्रान्झॅक्शन बंद आहेत, मग तुमचा माल सप्लाय होणार का, होणार का? नाही मॅम. नाही होणार. मग तुम्हाला त्याची काही दिवस वेट करावं लागेल. जसं आता इंडियातल्या इंडियातच माल सप्लाय होऊन राहिला. पूर आहेत, जर समजा महापूर वगैरे आले तर ते तेवढं ड्युरेशन थांबलं, आपला माल तिथपर्यंत पोहोचेल का? त्यासाठी आपल्याला काही दिवस वेट करावं लागेल. त्याच पद्धतीने जसं फायनान्सर आहे, फायनान्सरनी काही अडथळे टाकलेत, जर त्यांनी त्यांचा फायनान्स परत घेतला तर काय होणार, काय होणार? फायनान्सरनी फायनान्स जर वापस घेतला, जर समजा माझ्याकडे 10 फायनान्सर आहेत, त्यातल्या एकाने फायनान्स वापस घेतला आणि माझं बजेट, मी हे 10 फायनान्सरचं मिळून बजेट तयार केलं होतं, पण त्या फायनान्सरला माझं नाही पटलं आणि त्यांनी माझ्याकडून फायनान्स परत घेतला, तर काय होणार? माझ्या बजेटमध्ये प्रॉब्लेम जाणार, जाणार की नाही? हो मॅम. जाणार मॅम. तसंच जसं आता मी जे प्रोडक्शन करत आहे, मला सांगितलंय की 1 महिन्याचं ड्युरेशन दिलंय, माझं अर्ध काम तयार आहे आणि मध्येच काय म्हणतात लेबरनी, काय म्हणतात त्याला, लेबरनी बंड पुकारला की त्यांना काम करायचं नाहीये, कारण त्यांचे जे हे आहेत काय म्हणते त्यांची पेमेंट बद्दलचे काही इश्यू आहेत किंवा त्यांच्या काही समस्या आहेत, तर त्यासाठी त्यांनी काय केलं, बंड केलं की नाही आम्हाला काम नाही करायचं आहे, आम्ही हे काम करत नाही, आम्हाला पहिले हे पाहिजे. तर ते सुटेपर्यंतचा जो कालावधी आहे
तुम्हाला 1 महिना दिलाय, आता 15 दिवस आपल्याला बाकी आहे ते काम कंप्लीट करायसाठी आणि 15 आणि हे लेबरचे जे काही हे आहे, तर तो किती दिवस चालेल? मग त्याच्यामुळं काय होतंय? ते देखील एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते. जे आपण प्लॅनिंग करतो आहे आपल्या प्रॉडक्टच्या ह्याच्यामध्ये, त्यामध्ये तिथे देखील प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हो की नाही? अरे अंजलीनी प्रणालीला ड्रेस शिवायला दिला आहे. प्रणालीची तब्येत खराब झाली. आणि अंजलीला तो ड्रेस तिच्या भावाच्या लग्नात घालायचा आहे. पण अचानक अंजलीची तब्येत खराब झाली, ती ड्रेस देणार का तिला? देणार का? नाही. मग काय होणार? अंजलीला जुना ड्रेस घालून जावं लागेल. हो. तर असे प्रॉब्लेम्स जे क्रिएट होतात, त्यातनं देखील काय म्हणतात हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते केअरफुली कसे आपण सोडवू शकतो यावर देखील प्लॅनिंग होत असते, की जर अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण कुठल्या पद्धतीने काम करायला पाहिजे. ठीक आहे, कळलं प्लॅनिंग? हो मॅम. कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? कोऑर्डिनेशन म्हणजे काय? समन्वय. काय होतं? सांगा ना, समन्वय म्हणजे काय? समन्वय म्हणजे काय? Budgetary control acts management in coordinating their efforts so that objective of the organization as a whole should integrated their plan with each other to get better result through coordination. The budget of sales should be in coordination with the budget of production. Similarly, that production budget should be prepared in the coordination with the purchases budget and so on. कळलं? सांगितलं मी कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? एकमेकांच्या सहवर्गीकरण करून काम करणे, म्हणजे पूर्ण मिळून काम करणे. मिळून काम करणं. काय करतं?
आपण याच्या आधी बघितला मॅनेजमेंट अकाउंटिंग कुठल्या पद्धतीने काम करते, बघितलं आहे का? मला आहे ना याच्यासाठी उदाहरण नाही आठवण राहिलंय ते. मला सांगा, आपण आता कंपनीमध्ये इतके सारे काम होतात, इतके सारे लोक काम करतात. जर समजा त्या लोकांमध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर काय होणार? काय होणार? नाही सांगता येणार. तुम्ही लोक एका क्लासमध्ये आहात, बरोबर? तुमच्या क्लासमध्ये किती लोक आहेत? जवळजवळ 54-55 जण आहेत. तुम्ही 55 लोक एका क्लासमध्ये आहात. जर तुमचं एकामेकांशी कोऑर्डिनेशन असेल तर काय होईल? फक्त एकमेकांबद्दल इरिटेशन जर असेल तर तुम्ही काही करू शकणार आहात का? जर तुम्हाला एखादी प्लॅन दिला मी करायला, की मी सांगितलं की तुम्हाला फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, पण तुम्हा लोकांमध्ये कोऑर्डिनेशनच नाहीये, तर तुम्ही ते व्यवस्थितपणाने करू शकणार का? की भांडणं होत राहतील? काय होईल? तुमच्यामध्ये जर असे 2-2, 3-3 जणांचे ग्रुप पडून आहे आणि ते 2-2, 3-3 ग्रुपचे तुम्ही म्हणजे कोणाशी पटत नाही एकमेकांचं, काय होणार? बरं जाऊ दे, आपण कॉलेजचं जाऊ दे. घरी तुम्ही बहीण भाऊ आहात 3-4 जे लोक आहात. हे विवो कोण आहे? हे व्यक्ती कधीच नाव नाही टाकत. विवो, टाइम काय झाला बेटा? विवो, टाइम काय झाला आहे? ऐकायला येतंय का? आवाज येतोय का माझा? एनिवे, आपलं पॉइंट राहून जाईल. सांगा, तुम्ही जर 2 बहिणी आहात आणि दोघींमध्येही पटत नाही, तर तुमच्यामध्ये भांडणं होतील की काय होणार? भांडणं होणार मॅम. भांडणं होणार. तसंच तुमच्या कॉलेजमध्ये मी सांगितलं तुम्हाला की ग्रुप आहे. तुम्हाला मी फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करायसाठी सांगितलं आहे. त्यासाठी तुम्हाला काम दिलेलं आहे की गारमेंट बनवणे आहे, बाकी जे काही कामं आहेत आपले सगळे तुम्हाला मिळून करायचे आहे. तर ते कामं व्यवस्थित होणार का? नाही. नाही होणार. तर आता जसं बजेटरी कंट्रोल आहे, आपण आपल्या कंपनीमध्ये काम करतोय, कंपनीमध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल एकमेकांशी, तर काय होणार? सांगा, काय होणार? आपण याच्या आधी पण बघितलं, त्यांचेही भांडण होणार, कॉम्पिटिशन राहणार. भांडणं राहणार. जर समजा लेबर मध्ये प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्यामध्ये जर भांडणं असतील तर ते त्यांचे भांडणं तिथे उकळून निघणार, किंवा मॅनेजमेंट आणि लेबर मध्ये जर समन्वय नसेल तर प्रोडक्शन वरती त्याचा विपरीत परिणाम होणार.
त्याचा असर बजेटवरती होणार. जसं आपण याच्या आधी बघितलं की काही कारणास्तव या लोकांनी लेबर्सनी बंड घेतलेला आहे की आता आम्हाला काम नाही करायचं आम्ही म्हणजे तुम्ही बघितलं असेल की खूपदा असं होतं जे खूप वेळा होऊन जातं ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याचा इफेक्ट कशावरती पडतो? बजेटवरती पडतो, अकाउंटिंग वरती पडतो. म्हणून काय म्हटलंय की बजेटरी कंट्रोल मध्ये कोऑर्डिनेशन हे आवश्यक आहे. का आवश्यक आहे की ह्यावरतीच आपलं काय असतं डिपेंड राहतं कोऑर्डिनेशन वरती. खूप साऱ्या गोष्टी कोऑर्डिनेशन वरती डिपेंड करतात. ठीक आहे, कळलं? हो मॅम. त्यानंतर येतं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मीन्स कम्युनिकेशन मीन्स सांगा. संवाद साधणे. संवाद साधणे. कम्युनिकेशन मीन्स संवाद साधणे. इथे कम्युनिकेशनचा मीनिंग आहे संप्रेषण. त्याचंही मीनिंग जवळपास तेच आहे. संप्रेषण म्हणजे काय? A budget is a communication device. संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषणचं मराठी मीनिंग तुम्ही मला सांगायचं आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे, सांगाल? सांगाल ना? हो की नाही? हो की नाही? हो की नाही? हो की नाही? हो तरी म्हणा. आता तुम्हालाच सांगावं लागेल. नेक्स्ट लेक्चर आहे आपला किती वाजताचा आहे? 5 वाजताचा. नाही 5 वाजताच आहे. तर तेव्हा तुम्हाला संप्रेषणचं मीनिंग मला सांगायचं. कशाचं मॅम? संप्रेषण. कम्युनिकेशन. संप्रेषण मराठी आहे. कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण. इथे जो आपल्याला मीनिंग घ्यायचा आहे तो आहे संप्रेषण. ठीक आहे, कारण आता आपल्याकडे 3 मिनिट्सच राहिले आहे. त्याच्यामध्ये आपण याला कंटिन्यू नाही करणार. आपण हे नंतरच्या क्लासमध्ये बघू. ठीक आहे, कारण ते हे व्हायसाठी वेळ लागेल. इतकं कळलंय तुम्हाला? इतकं कळलं? इतकं कळलं का? हो की नाही? हो मॅम. आता जे बाकीचे पॉइंट्स आहेत
10 पॉइंट्स राहिलेले आहेत आपले, ते आपण नंतरच्या लेक्चर मध्ये घेऊ. आणि सर्वांनी लेक्चर अटेंड करायचं आहे. 2-3 जणीच राहतात, 1-2 जणीच राहतात. तसं करायचं मॅम नाही, सर्वांनी संप्रेक्षणचा पूर्ण मिनिंग सांगायचा आहे का? संप्रेक्षण म्हणजे काय? पूर्ण मिनिंग सांगायचा आहे ना त्याचा? हा, मिनिंग सांगायचं. ओके मॅम. ऍक्च्युली तुम्हा लोकांचं मराठी पण आहे, हिंदी पण आहे. तर त्यामुळे तुम्हाला मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं आहे की हे जे मराठी हिंदीचे जे वर्ड्स असतात, ह्याचे जे सायंटिफिकली जे नेम असतात ते थोडे वेगळे राहतात. आणि आपल्याला मग जर आपलं मराठी हिंदी आहे तर ते आपल्याला यायला पण पाहिजे, त्याचे मिनिंग्स आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणून ते तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. येस मॅम. मग आपण त्याचं बाकीचे 12 बघून घेऊ. ओके मॅम. चला बाय. नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू आपण आता. बाय मॅम. बाय.